फक्त त्यांच्याकडे एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे त्याचा फॅमिली सपोर्ट. म्हणजे तो सगळ्या बोलण्यामध्ये मला एकच गोष्ट बोलत होता की दादा यार सगळं ठीक आहे, पण आहे ना माझ्या घरच्यांचा माइंडसेट असा आहे की तू ताज सारख्या हॉटेलमध्ये काम करतोय, पण त्यांना आता मी काय सांगणार की पण आता पोलिसांचा खूप इश्यू चालू आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू टिपीज ब्लॉग. तर हा आपला तिसरा ब्लॉग आहे आणि ब्लॉगची सुरुवात झाली आहे प्रणालीच्या रागापासून. आत्ताच माझ्यावर उकडलेली. काल मी 1 तास लेट केला असं बोलते ती, पण केलेला मी करत. मग काय 11:30ला पोहोचलो. आई सेटअप झालाय आपला रेडी. आता जस्ट पोहोचलोय शॉपवरती. सामान वगैरे सर्व आलंय. आम्ही आता एक ट्राय केलंय, कॉर्न मागवलेत ऑनलाईन. याच्या आधी कधी आम्ही मागवले नव्हते, डायरेक्ट आम्ही मार्केटमधूनच घ्यायचो. बट एक ट्रायल करायचं होतं म्हणून मागवले, जिथून आमचं बाकी सर्व सामान येतं. लेट्स सी आता ते चांगलेत की नाही आज कळेल. आज बॉईल करून ट्राय करू. आणि बाकी सर्व सामान पण आपलं आलंय याच्यामध्येच. आता बाकीची तयारी चालू करू. पास्ता बॉईल करायचा आहे, बघू त्याच्या आधी ऑर्डर्स येत आहेत की नाही. आता काही ऑर्डर्स नाही आहेत तोपर्यंत मॅडम मस्त बाहेरची क्लिनिंग्स वगैरे करून घेतात. आपल्या महाराजांचा फोटो येते, सॉरी मूर्ती आहे. बाकी सर्व गोष्टी ती डेलीच तसं करते क्लिनिंग, बट आम्ही दाखवत नाही कधी हे सगळं. सो आज हे रॉ व्हिडिओज आहेत, सो हे शो करतोय की डेली येऊन पण तेवढंच महत्वाचं आहे. जेवढं जमेल तेवढं क्लिनिंग करतो, पण धूळ काय यायची ती येतेच. जर तुम्ही सुद्धा अशी मूर्ती वगैरे महाराजांची ठेवत असाल तर ती रोज क्लीन करणं गरजेचं आहे. धूळ बसेलच, पण आपलं काम आहे रोज क्लीन करायचं. धूळ तर बसणार नॉर्मल आहे, कारण का आपला डस्टच एवढं असतो. बट जेवढं जमेल तेवढं आपल्याकडनं क्लिनिंग करणं पण तेवढंच गरजेचं असेल. जर तुमच्याकडे मूर्ती वगैरे असेल, महाराजांची असेल, स्वामींची असेल, तर मग डेली आला तरी पाणी वगैरे टाकून पूर्ण ती वॉश करू. तर दिवसाची सुरुवात झाली आहे. पहिलीच ऑर्डर आली आहे ती म्हणजे फुल कोल्ड कॉफी, त्यानंतर तंदूर मॅगी आणि चीज कॉर्न पास्ता. आणि ते त्याचसोबत आय थिंक तो रेड वेल्वेट कोल्ड कॉफी आहे ना गं, रेड वेल्वेट कोल्ड कॉफीची सुद्धा आहे. आणि कस्टमर कुठून आलाय? पहिलीच ऑर्डर आहे आपल्याने विले पार्लेवर कस्टमर आला, अनएक्सपेक्टेड होतं. आमची अजून तयारी सुद्धा नाही झाली, सगळं सामान असंच आहे. तो फटाफट त्यांना आता ऑर्डर रेडी करून देतो. ऑर्डर झाल्यावरती आपण त्यांना विचारू आपण कसा रिव्ह्यू घेऊ, त्यांना कसा वाटलाय, आणि मग व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. इकडे विले पार्लेवरून दादा आलेत. त्यांनी आपल्याकडे रेड वेल्वेट आणि मॅगी वगैरे ट्राय केली, तंदूर मॅगी आणि चीज कॉर्न पास्ता आता पार्सल घेऊन चाललेत. आपण त्यांना विचारू की त्यांना कसा वाटला आपल्याकडे. भारी होता आणि खूप टेस्टी होता. तुम्ही सगळ्यांनी आज देखील तुम्ही पण नक्की येणार रिटर्न. येस, थँक्यू सो मच आल्याबद्दल. पुन्हा भेटू आपण. मोस्ट ऑफ तर आपण 2 वाजता क्लोज आउट असतं आपलं शॉप, बट कधी कधी असा टाइम येतो, आपण तो टायमिंग ठरवतो, पण ऑर्डर चालू असतात तो आपल्याला थांबायला पण लागतं. आता पण तसंच झालंय. 2 वाजता तर आपले ऑर्डर सगळे कम्प्लीट झालेले. 2 आय थिंक 2:30 वाजले ऑर्डर सगळे कम्प्लीट व्हायला. आणि आता आम्ही थांबून हिने ऑर्डर्स कम्प्लीट करता करता तिचा तर बनवलेला, बट रेड सॉस पण थोडा कमी वाटत होता. आणि संध्याकाळी असं होतं की काही काम करायला भेटत नाही. तो आता थांबून आम्ही करतोय. दोघांना तर भरपूर भूक लागली आहे, बट आधी हे काम आता करून मग घरी जायला निघू. आणि त्याचसोबत आता ना थोड्या वेळा आधी मी फॉलोअर्स आहेत आमचा, तर ते आम्हाला भेटायला आलेले. तर तो स्वतः हॉटेल लाईन मधूनच बिलॉंग करतो आणि त्याची पण इच्छा आहे स्वतःचा एक कॅफे ओपन करावं. तर तो आमचे व्हिडिओ बघायचा त्याला खूप आवडायचे. तो त्यासाठीच तो आज शॉपवर आला आणि जवळजवळ आमचे 1-1.5 तास आमचं दोघांचं बोलणं चाललेलं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्याकडनं मला कळल्या, माझ्याकडनं त्याला जो आमचा एक्सपिरियन्स होता तो मी त्याच्यासोबत शेअर केला. तो स्वतः आता आय थिंक ताज हॉटेलमध्ये तो आता स्वतः तिकडे काम करतोय. ऍज अ शेफ म्हणूनच आहे तिकडे. त्याला आय थिंक 2-3 वर्ष झाली तो तिकडे करतोय. बट या ह्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की तो कुठेतरी त्याचा टाइम वेस्ट करतोय. म्हणजे पैसे तर येत आहेत बट सॅटिस्फॅक्शन नाहीये. त्याचं क्रेडिट कोणातरी दुसऱ्याला दिलं जात आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तो शेअर करत होता आणि त्याची अशी खूप इच्छा आहे की त्याला स्वतःचा आता काही करून एक फूड आउटलेट ओपन करायचं आहे. आणि त्यांचं मग तो मला विचारत होता की तुम्ही कसं लोकेशन फाइंड केलं, तर काय प्रॉब्लेम फेस केले, किती फंड लागला, तर सगळ्या गोष्टी मी त्याच्यासोबत शेअर केल्या. आता त्या सर्व गोष्टी बोलता बोलता एक गोष्ट त्याच्या बोलण्यातून आली की सगळ्यात त्याला नॉलेज तर खूप आहे. लाईक तो आता ताजमध्ये ऍज अ शेफ म्हणून काम करतो, तर त्याला फूड बद्दल तर बऱ्याच गोष्टीचं नॉलेज होतं. त्याने सुद्धा मला त्या गोष्टी सांगितल्या.
त्यासोबत त्याच्याकडे फंड सुद्धा आहे, पैसे सुद्धा आहेत की तो चालू करायला त्याला एवढा प्रॉब्लेम येणार नाही. परत तो त्याच्या फ्रेंड सोबत करतो, तो फ्रेंड्स होता क्रूज मध्ये. तर असे सगळे प्लस पॉइंटच होते ते चालू करू शकत होते. जे प्रॉब्लेम सर आम्हाला फेस करायला लागत होते त्या टायमाला, लाईक फंडिंगचा प्रॉब्लेम, बेसिक नॉलेज हॉटेल लाईन बद्दल, हे काहीच नव्हतं आणि आम्ही स्टार्ट केलेलं. तर ह्यांना तर ते सर्व होतं. फक्त त्यांच्याकडे एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे त्याचा फॅमिली सपोर्ट. म्हणजे तो सगळ्या बोलण्यामध्ये मला एकच गोष्ट बोलत होता की दादा यार सगळं ठीक आहे, पण आहे ना माझ्या घरच्यांचा माइंडसेट असा आहे की तू ताज सारख्या हॉटेलमध्ये काम करतोय. पण त्यांना आता मी काय सांगणार की तिकडे 15 तास 24 तास ड्युटी असते, हालत खराब होते. कधी कधी असं होतं की आपण एवढं सर्व काम करून सुद्धा आपल्या कामाचं क्रेडिट कोणाला तरी दुसऱ्याला दिलं जातं. त्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर या सगळ्यावरून आहे ना एक गोष्ट सगळ्या पॅरेंट्ससाठी आहे, जरा समजून घ्या ही गोष्ट की मी सुद्धा जेव्हा बिझनेसेस केलेत बरेच, या आधी पण केलेत, आता हा चालू केलाय, तर या सर्वांमध्ये ना पैशाची नीड आहे ना, हा नंतरचा पार्ट आहे. म्हणजे पैसे तर मी जॉबला जाऊन कमवले, मी छोट्या छोट्या गोष्टीतनं अर्निंग केली आणि तुमचंही मुलं करू शकतात. म्हणजे मी त्या मुलांनाही सांगेल की फंडिंगसाठी स्वतः मेहनत करा, कमवा आणि मग धंदा चालू करा. पण पॅरेंट्सला हे सांगायचं आहे की प्रत्येक मुलगा हा फक्त पैशासाठी तुमच्याकडे हेल्प नाही मागणार धंद्याच्या टायमाला. त्याला फक्त एक सपोर्ट हवा असतो, तो म्हणजे फक्त तुम्ही त्याला सांगा की मी सोबत आहे. तुम्ही त्याला पैशाची हेल्प करू नका किंवा बाकीच्या गोष्टीची हेल्प करू नका. फक्त त्याला सांगा की तू जे काही करशील त्याच्या सोबत आहे. माझे आई वडील दोघं सुद्धा घाबरत होते की मी जॉब सोडतोय, हिला जॉब सोडायला लावतोय आणि धंदा चालू करतोय. तर प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये ते असतात. सगळे आपल्या मुलासाठी एक सेफर जॉब जास्त सूट होईल, त्याच्यामध्ये सेफ राहील असं वाटतं त्यांना. धंद्यामध्ये तेवढी रिस्क घ्यायला ते देत नाही. बट तुमचा मुलगा असं काहीतरी करू शकतो. आज माझे वडील, माझी आई दोघं पण खुश आहेत की आज धंदा चालू केलाय आणि खूप चांगल्या प्रकारे वर्किंग होत आहे, लोकांना आवडत आहे, चांगले रिव्ह्यूज देत आहेत. माझे वडील स्वतः संध्याकाळी फुल टाइम इथे उभे असतात, त्यांचं एवढं एज असताना सुद्धा फुल टाइम इथे असतात. आज ते मला 4 गोष्टी सांगतात की आपण शॉप विकत घेऊ, हे घेऊ, ते करू, पुढे धंदा असा वाढवू. म्हणजे त्यांना अजून आज माझ्यापेक्षा जास्त त्या लोकांना इंटरेस्ट आलाय. तो तुमचा पण जर मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना जर धंदा करायचा आहे तर करू द्या. जसं तुम्ही शिक्षणाला त्यांच्या एवढे लाखो रुपये खर्च करता, तर धंद्याला पैसे नाही देऊ शकत तर कमीत कमी असा सपोर्ट द्या. त्यांना सांगा की हा ठीक आहे तू कर, मी तुझ्या सोबत उभी राहते. कारण का बाहेरच्या या सर्व लोकांमध्ये तुमचा सपोर्ट जर त्यांना भेटत असेल ना, तर ते काही करू शकतात. मी आमचं उदाहरण देतोय. आज आमच्या आई वडिलांचा खूप चांगला सपोर्ट आहे आम्हाला, म्हणून आज इथवर आलोय. हिचे मम्मी, हिचे वडील, माझे मम्मी, माझे पप्पा, सर्वजण आम्हाला खूप म्हणजे खूप चांगला सपोर्ट करतात. पैशाचा सपोर्ट नाही भेटला तरी पण जो बोलतात ना की आज मी धंद्यावर उभा असतो, माझे वडील काउंटरवर असतात, सो मला टेन्शन नसतं माझ्या गल्ल्याचं. माझा विश्वासातला एक मेन माणूस तिकडे आहे, तो मला ते एक हेल्प होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. प्लस घरी छोट्या छोट्या कामं असतात, जसे कॉर्नचं पील ऑफ करणं, माझ्या पॅकेजिंगचा त्याला लोगो लावणं. बऱ्याच टायमाला आम्हाला या सगळ्या गोष्टी करायला टाइम भेटत नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरचे आज सपोर्ट करतात. नाही तर त्यासाठी सुद्धा कोणाला तरी आम्हाला ठेवायला लागलं असतं. सो तुमच्या सर्व पॅरेंट्सला ही गोष्ट प्लीज समजून घ्या. मुलगा जर शिक्षणासाठी, स्पोर्ट्ससाठी, बिझनेससाठी कुठल्या पण गोष्टी जर तुमच्यासोबत मांडतोय ना, तर त्याला समजून घ्या. असं नाही की तुम्ही ती गोष्ट अवॉइड करा आणि नको करूस, हे करूस, हे नका करू. काय की तो मुलग्याच्या घरात जर पोटेन्शियल आहे ते सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या, पण तो फक्त तुमच्यामुळे कुठेतरी ते सगळ्या गोष्टी थांबवतोय आणि करत नाहीये. याचा रिग्रेट तो पुढे जाऊन तुम्हाला पण देईल आणि तुम्हाला स्वतःला पण होईल. तो बेटर होईल की समजून घ्या, ट्राय करा. फेल झाला तरी काय ठीक आहे, परत करेल. तुम्ही जर पाठीशी असाल तर फेल होणार पण नाही असं मला वाटतंय. सो आय होप जर समजावू शकलो असेल तुम्हाला, तर तुम्ही समजून घ्या आणि जरा सपोर्ट करायला शिका. आपल्याच मुलांना सपोर्ट करा. बाकी त्यांचे उदाहरण देऊ नका, ह्यानी काय केलं त्याने काय केलंय, सोडून द्या. तुमच्या मुलग्याला काय करायचंय ते बघा आणि त्याच्यासाठी त्याला सपोर्ट करा. आता शॉपवर जायला निघालोय आणि आम्हाला कॉल आलाय की कस्टमर डायरेक्ट पनवेलवरून आलाय. भाई अनएक्सपेक्टेड असतं या सगळ्या गोष्टी. या आधी पण आल्यात, पण ऐकून एवढं शॉक वाटतं की यार पनवेल कुठे, मुंबई भांडूप कुठे, एवढा लांब घेतोय कस्टमर ट्रॅव्हल करून. खरंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून भाई विषय हार्ड होतो आमचा. जस्ट पोहोचलोय शॉपवरती आणि पोहोचताच जे पनवेलवरनं आलेत त्यांनी रेड सॉस पास्ताची ऑर्डर दिली आहे. सो आता मेकिंग प्रोसेस चालू आहे मॅडमची. मॅडम पण फुल रेडी आहेत.
वॉर सिच्युएशन होणार आहे थोड्या वेळाने. ऑर्डर आम्हाला कशी असं जेव्हा शांत असताना नंतर एकदम गडबड होते, मग आम्हाला काहीच करता नाही. पण आता स्मूथली सुरुवात झाली आहे. रेड सॉस पास्ताची ऑर्डर आहे. जे पण टँगी फ्लेवर आहेत, ज्यांना म्हणजे केचप टाईप असा फ्लेवर आवडतो तर मस्ट ट्राय आहे. प्रॉपर आम्ही होममेड रेड सॉस यूज करतो यामध्ये. सो काय बोलते बनू? ट्राय करा. त्या नक्की ट्राय करा प्लीज. तुमची महाराजांची फ्रेम दिलेली बनवायला, तीच आता घ्यायला आलो इकडे. लेट्स सी, तुम्हाला दाखवतो. त्या आधी पण आम्ही बऱ्याच फ्रेम बनवल्या, ते काका बनवतात. आपलं मच्छी मार्केट जवळच त्यांचं शॉप आहे, सरस्वती शाळा आणि चर्चच्या इकडे. तर जर कोणाला बनवायचं असेल तर नक्की या आणि व्हिजिट करा शॉपला. थँक्यू. आता हल्ली रोज आहे ना आम्हाला 10 वाजता शॉप बंद करावं लागते. पहिला आम्ही 10:30, 11:15, पावणे 11 पर्यंत सुद्धा ऑर्डर घ्यायचो. पण आता पोलिसांचा खूप इश्यू चालू आहे, सो 11 पर्यंत आम्ही इथून निघायलाच बघतो. आता पण 11 वाजायला आलेत, नाही तर बहुतेक आम्हाला 12च वाजायचे. सो जर कोणी पण व्हिजिट करताय तर प्लीज 10च्या आधी करा, म्हणजे आम्हाला तुम्हाला सर्व करता येईल. लास्ट टू लास्ट 10:30 पर्यंत आधी जे ऑर्डर असतील ते आम्ही सर्व करतो, बट 10 नंतरला ऑर्डर घेत नाही. सगळं वाइंड अप झालं आता आम्ही पण निघतोय. सो रिक्वेस्ट आहे सर्वांना, आम्हाला चांगलं नाही वाटत कस्टमर्स येतात रिटर्न जातात. आम्ही बऱ्याच वेळा बोललो 10 पर्यंत या, बट बरेच जण 10:30ला यायला बघतात. सो प्लीज 10च्या आधी या आणि तुमची मॅगी पास्ता एन्जॉय करा.